एकच मुलगा. मला आज खूप आनंद होतो की त्याच्या मनाप्रमाणे पण झालं आणि आम्हालाही मुलगी आवडली. अक्षयने मला आधी असं सांगितलं, मम्मी मला एक मुलगी बघितली आहे मी, बघ तुला कशी वाटते, तुला जर आवडली असेल तरच मी हो म्हणणार आहे. आणि मुलगी खूप चांगली आहे, चांगली सुशिक्षित आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. आणि आता मुलगीच आहे ती माझी, आता काय मी तिला सून मानत नाही. मला फार आनंद झाला की माझे सगळं कुटुंब, आई वडिलांचं सगळं कुटुंब एकत्र आलं. मी अक्षयचा मामा खूप मस्त एन्जॉय करतोय. असं वाटतंय की आता त्याचं झालं तर मला पण करावं लवकरात लवकर. हाय, मी निकिता. हाय, मी स्नेहल. जवळजवळ 1 वर्षापासून आम्ही अक्षयच्या लग्नाची वाट बघत होतो आणि आतुरतेने बघत होतो. अक्षयची बहीण लागते. काय बोलणार? मी सगळं बोलून मोकळी झाली ना. अक्षय हा आमच्या घरातला सगळ्यात लहान आहे आणि तो लहानपणापासून सगळ्यांचा खूप लाडका आहे. अक्षयवरती माझा खूप जीव आहे आणि आता आमच्या घरातलं सगळ्यात शेवटचं लग्न आहे अक्षयचं. आणि त्यामध्ये आमची जी आजी आहे त्या आजीला आम्ही खूप मिस करतोय. Akshay is my nephew, but he is not just my nephew, he is also my friend. He is like my cousin. He is my little brother also, and he is the cutest and the smart. हे माझी बहीण आहे. लहानपणापासून आम्ही कधी पण हिच्या घरी गेलो की एकदम असं प्रेमासारखं असं वाटतच नव्हतं की बाई आपण कुठं दुसरं आलं इकडं आलो या काही, असं कधीच वाटून नाही दिलं. म्हणजे हिनं असा लाड केला आमचावाला. आणि हे लग्न माझ्या भाषाचं असल्या कारणानं माझी तर इच्छा होती की मी किती चांगलं करू शकतो, मला तेवढं चांगलं करायचं होतं. 100% तर प्रयत्न केलाच मी की मूर्तिजापूर, अमरावती, अकोला, इवन मुंबईमध्ये पण नाही होऊ शकत मी तसा करून दिलं माझ्या भाषात. आणि सगळेचं प्रेमा खातिर आमचे जवाई डॉन वो बहुत मेरे प्यारे जवाई है, सबसे ज़्यादा चाहता हूँ मैं उनको डॉन को. या हॉलमध्ये तरी असा इव्हेंट झाला नाही. एवढा सुंदर रोषणाई होती, आनंदाने एकत्र सहभागी झाले होते. खूप छान प्रोग्राम झाला.